नमस्कार। आज आपण टिफिनसाठी एकदम झटपट मस्त चविष्ट डाळ दोडका बनवणार आहे। दोडके स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यानंतर चिरून घ्यायचे, वरची साल काढून बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत। फोडी पाण्यामध्ये बुडवून ठेवायच्या। फोडणीसाठी तेल गरम करायचे, ह्यात पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं घालून परतवून घ्यायचं। एक चिरलेला कांदा घालून थोडासा परतवून घ्यायचा। त्यानंतर खोबरं, लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण करायचं। कांदा परतला की कढीपत्ता घालायचं, तयार केलेलं वाटण घालायचं आहे। आता ह्यात हळद, लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला वापरलेला आहे। घरगुती मसाला वापरला तरी चालेल। धने पावडर घाला थोडी, आणि थोडासा किचन किंग मसाला घातलाय असेल तर वापरा, नाहीतर स्किप करा। मसाले घातल्यानंतर 1 मिनिटभर परतवून घ्यायचं। त्यानंतर ह्यात भिजवलेली हरभरा डाळ घालायची आहे। डाळ 1-1.5 तास आधीच भिजवून घ्या, म्हणजे मग लवकर शिजते। डाळीमध्ये शिजण्यासाठी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे। मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर दोडक्याच्या फोडी घालायच्या, जास्त पाणी घालू नका। चवीपुरतं मीठ घालून झाकण ठेवून 8 ते 10 मिनिटं दोडका शिजवून घ्यायचा। मध्ये एकदा हलवून घ्यायचा। शेवटी थोडंसं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर घाला, मिक्स करा। मस्त गरमागरम आणि चविष्ट दोडक्याची भाजी तयार आहे। कमेंट करा, लाईक करा।